नमस्कार, मी प्रियंका बनिया आणि तुम्ही पाहत आहात प्रथम न्याय। आज आपण काशीमीरा पोलीस स्टेशन येथे आलो आहोत। 2018 साली अरविंद सिंग नामक एका व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यांचं असं म्हणणं आहे त्यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला होता तो खोटा होता। तसेच त्यांच्या विरोधात जे खोटे पुरावे आहेत ते देखील कोर्टात सादर करण्यात आले होते। नेमका हा मुद्दा काय आहे, नेमकं कोणता गुन्हा यांच्यावरती दाखल गेलेला होता हे आपण त्यांच्याशीच जाणून घेऊया। तसेच आज ते सकाळपासूनच उपोषणावर बसले आहे। 2018 पासून आज 2025 सुरू आहे। अजूनही त्यांची जी केस आहे ती सुरूच आहे। ते नेहमीच कोर्ट कचेऱ्या, पोलीस चौकी या सगळ्यांच्या फेऱ्या मारूनसुद्धा त्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही आहे। नेमका हा विषय काय आहे, नेमका गुन्हा कोणता दाखल केला गेलेला आहे हे त्यांच्याशीच जाणून घेऊया। आपल्यासोबत आता अरविंद सिंग साहेब आहेत। आपण त्यांच्याशीच जाणून घेऊया नेमका त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, नेमका मुद्दा काय आहे। सर, तुमचं असं म्हणणं आहे तुमच्यावर 2018 साली आहे तो चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। नेमका मुद्दा काय होता त्याचा? आपल्या सर्वप्रथम अरविंद शिवप्रसाद यांच्याकडे आपल्या प्रथम न्याय याला नमस्कार करून मी सर्व हकीकत सांगत आहे। 2018मध्ये असे काही घटना घडले की 17मध्ये आमच्या इथे महानगरपालिकेचा इलेक्शन चालू होता। त्याच्यामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मदत केली होती। याच्या राग धनामध्ये भारतीय जनता पार्टीचे त्या परेडला उभे होते चंद्रकांत वैती साहेब आणि ते अचानक उपमहापौर झाले आणि त्याच्या मनामध्ये राग धरून त्यांनी माझ्यावरती अनेक अन्याय केलेले आहेत। त्याचे पुरावे काशीमीरा चौकीला मी देत गेलेलो आहे 6 वर्षापासून। पहिली गोष्ट तर माझ्यावरती ज्याला बहीण म्हणतो त्याला उभं करून 354चा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्यानंतर मी घोडबंदरी कब्रस्तान होता, त्या कब्रस्तानसाठी मी निवेदन दंगल झालेलं ते माझ्याकडे अनेक पुरावे आहेत की मी त्यांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो। भर मीटिंगमध्ये मला विचारणार तू काय मुस्लिम आहेस का, हे का करतो साहेब, एक उपमहापौर नगरसेवक असे लोकांना विचारतात भर मीटिंगमध्ये, योग्य आहे का? आणि ह्याचा राग त्यांना मला माहीत नव्हतं की ती जागा वैती साहेबांनीच घेतली आहे का नाही, मला अजून माहीत नाही। पण ते वैती साहेब त्या कब्रस्तानसाठीच मला मारला असावं। 100% त्यांनी त्या माझ्याकडे एवढे पुरावे आहेत की माझ्याकडे मी पोलिसांना अनेक पुरावे दाखवून पण मला जरा पण मदत भेटत नाही आहे। आणि मी आंदोलन, उपोषण, आझाद मैदानपासून सर्वपासून कोर्टाचे प्रथम आयुक्त सदानंद दाते साहेब असताना तिथे मी आंदोलनाला बसल्यानंतर माझा जबाब घेण्यात आला 9/4/21ला। 20/4/21ला कोर्टाचे आदेश आणले की आम्ही योग्य चौकशी करू आणि 21 नंतर पण 20/7/19 नंतर कोर्टातले पेपर गायब होतात। हे आशीर्वाद कोणाचा का मोठ्या लोकांनाच नाही भेटणार आहे का? या गोष्टीसाठी न्यायावरती विश्वास आहे म्हणून मी 6 वर्षापासून उपोषण आंदोलन करतो आहे। आणि आमच्या इथे काशीमीरा चौकीला मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे साहेब आल्यापासून न्यायाची मला पूर्ण उमेद यासाठी जागली की 19 पासून जे पेपर कोर्टात सापडत नव्हते ते 22/5/24ला सापडलेले आहेत आणि आता कोर्टात केस चालू आहे। पण त्या केसमध्ये माझा घेतलेला जबाब, याच्यावरती डॉक्टरचा शिक्का, हांडोरे साहेबांची सही ही कशी काय घेण्यात आली, माझी सही खोटी मारलेली आहे। आरोपीला वाचवण्यासाठी यांच्यामध्ये फार मोठा घोळ झालेला दिसतो। याची चौकशी मी 6 वर्षापासून मागत आहे। पण आता राजेंद्र कांबळे साहेबांनी मला उपोषणाला बसलेला असताना मला बोलवून घेतलं आणि समजवलं 1 महिन्याच्या आतमध्ये आम्ही समीर शेख साहेब नियुक्ती करत असून तुझ्या 1 महिन्यामध्ये तुला न्याय देणार। या गोष्टीसाठी मी अजूनपर्यंत मला लेखी भेटत नाही, तोपर्यंत मी दिवसभर उपाशी आहे, पाणी पण पिलेलं नाही आणि काशीमीरा चौकीलाच आहे। मला ज्यावेळेला लिखित देऊन टाकणार तेव्हा मी उपोषण संपवणार आहे आणि राजेंद्र कांबळे साहेबांवरती पूर्ण विश्वास ठेवून हे उपोषण मी मागे घेत आहे लिहून दिल्यानंतर। तुमच्यावरती आत्तापर्यंत कोणते सेक्शन्स जे आहेत ते लावले गेलेले आहेत? माझ्यावरती फक्त 354चा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला, पण तो सर्वात जास्त मोठी 307च्या आरोपीला उपमहापौर चंद्रकांत वैती साहेब याच्यामध्ये मुख्य आरोपी आहेत, त्यांचे पुरावे आहेत। 307च्या आरोपीला सोडवणे, त्यांना येऊन घोडबंदरमध्ये पार्टी करणे, अनेक पुरावे मी देत आलेलो आहे पण माझं कोणच ऐकत नाही। मला असं वाटतं फक्त जे श्रीमंत लोक आहेत का नाही तो त्यांनाच नाही भेटणार का? आता न्यायावरती माझा पूर्ण विश्वास आहे, कारण राजेंद्र कांबळे साहेब आल्यापासूनच मला लवकर न्याय भेटण्याची उमेद लागलेली आहे आणि पूर्ण माहिती आहे मला की मला न्याय घेऊन देतीलच राजेंद्र कांबळे साहेब। तुम्ही आज सकाळपासून जे आहात ते उपोषणावरती बसलेले आहात, तुम्ही हे उपोषण कधीपर्यंत चालू ठेवणार आहात? आता मला राजेंद्र कांबळे साहेबांनी मी त्यांचे उपकार विसरणार नाही, कारण की ते आल्यानंतर 20/7/19चे पेपर जे भेटलेले आहेत 22/5/24ला ते राजेंद्र कांबळे साहेबांच्या आशीर्वादामुळे मला भेटलेले आहेत आणि अजूनही मला न्याय भेटण्याची पूर्ण उमेद राजेंद्र कांबळे साहेबांवरतीच आहे।
आणि हे राजेंद्र कांबळे साहेबांनी मला भेट घालून हे समीर शेख साहेबांना गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर शेख साहेबांना आदेश दिलेले आहेत का 1 महिन्याच्या आतमध्ये लिहून द्या की 1 महिन्याच्या आतमध्ये न्याय मिळवून देणार अरविंद सिंगला. या मुद्द्यावरती आतापर्यंत लिहून भेटल्याबरोबरच मी हे उपोषण संपवणार आहे. तुमची जी आहे पोलीस प्रशासनाकडून नेमकी म्हणजे मागणी काय आहे या केस संदर्भात? या केस संदर्भात ही माहिती मला ही अपेक्षा आहे की ज्या साहेबांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंगारे साहेब, देवीदास छांडोरे साहेब, धादवड साहेब हे लोक जे विरोधकाला मदत करतात, माझ्या विरोधात तुम्ही विश्वास करणार नाही. कुमार गौरव धादवड साहेब यांनी तर चंद्रकांत वैतीला 12 ऑगस्टला माझ्यासमोर विचारत होते, तुम्ही अरविंद सिंगला काय करत नाही का, ॲलिगेशन करा, माझ्यावर तर भडकवण्याचं काम माझ्यासमोर कर, माझ्या जीविताला एवढा धोका आहे, तरी मी हे पोलिसांवरती विश्वास ठेवून हे उपोषण आंदोलन करतो. मी जर पुरावे दिले नाही तर मी 100 पुरावे माझ्या हातात आहे, आता पण सहीन माझी नाही आहे, एवढे दाखवूनसुद्धा मला न्याय देत नाही. मला हे समजत नाही, कोर्टाचे आदेशाला पण मानत नाही आहेत. 20/4/21ला कोर्टाचे आदेश आहेत योग्य चौकशी करा म्हणून, असे मला लिखित दिलेलं आहे. हजारे साहेब असताना पोदार साहेबांना चौकशी नियुक्ती केलेली आहे, पण कोणाच जरा पण मदत करत नाही आहे. आणि आता राजेंद्र कांबळे साहेबांकडून मला लवकरात लवकर मदत मिळण्याची खूप अपेक्षा आहे. तुमचं जे म्हणणं आहे की हे जे खोटे गुन्हे तुमच्यावरती दाखल केले गेलेले आहेत, पण या संदर्भात तुमच्याकडे काय काय पुरावे आहेत? माझ्यावरती 307चा जेव्हा हमला झाला, हे काशीमीरा चौकीच्या बाजूलाच इथे मला माझ्या एका माणसाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मारला. ठीक आहे, मी बेसूद असताना पोलिसांना 164चा जबाब घेण्याची गरज नव्हती. मी शुद्धीवर नसताना माझी सैन मारण्याची गरज नव्हती. आता मलाच विचारतात डॉक्टरचा शिक्का कसा? साहेब मी शुद्धीवर नाही तर मी सैनच केली नाही, मी कसं सांगू शिक्का कसा? या लोकांनी कोर्टात दाखल केली, पूर्ण पेपरच चुकीचे आहेत. त्याच्यामध्ये हे पेपर पण त्यांच्याकडे कसे आले माहीत नाही. आणि यामध्ये सर्वात मोठी गोष्ट की देवीदास छांडोरे साहेब हे त्यांना 100% मदत करतात. मला विश्वास आहे की मी अनेक पुरावे, फोटो सकट, अर्ज सकट, आणि जेवढ्या वेळा मी त्यांना भेटलो आहे, आरोपी 307चा सुटून येतो आणि हे लोक घोडबंदरमध्ये बड्डेच्या नावाने पार्टी मनवतात, त्याच्याबरोबर अनेक फोटो माझ्याकडे आहेत. तर हा आरोपी 307चा आहे. आणि आमच्या इथले उपमहापौर एवढे खुश होतात का हसून हसून बोलतात, असे फोटो आहेत माझ्याकडे. म्हणजे यांनी हे दाखवलं की दुसऱ्या पक्षात काम केल्यानंतर, आम्ही अशी अवस्था केल्यानंतर त्याला न्याय पण भेटणार नाही, तो मेला तरी चालेल, या गोष्टीची वागणूक दिली जात आहे. जसं की तुम्ही पाहिलं, जे अरविंद सिंग आहेत यांच्या विरोधात जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याचे जे कागदपत्र आहेत ते कोर्टातून गायब करण्यात आले होते. तसेच ते कोर्टातून गायब कसे झाले ह्याचा जो पाठपुरावा आहे ते काश्मीराचे वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेंद्र कांबळे साहेब यांची जेव्हा इथे नियुक्ती झाली त्यानंतर त्यांनी या केस संदर्भात जो आहे तो तपास सुरू केला. तसेच 2018 पासून हे अरविंद सिंग जे आहेत ती ही आपली केस लढत आहेत. सध्या 2025 सुरू आहे, 6 वर्ष झाली, परंतु या केस संदर्भात कोणत्याही प्रकारचा जो तपास आहे तो नीट करण्यात आला नव्हता. तसेच जे काश्मीर राजेंद्र कांबळे साहेब त्यांनी आता यांच्या या केसवरती तपासामध्ये गती आणली आहे. तसेच काशीमीरा पोलीस स्टेशनमधून त्यांना लेखी कागदपत्र भेटत आहे की त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल केला गेला होता यांचा जो तपास आहे तो कायम ठेवला जाणार आहे व त्यांचा जो निकाल आहे त्यांना जो न्याय मिळवून देणार आहेत. त्यामुळे जे अरविंद सिंग आहे ते कुठे ना कुठे आपलं जे उपोषण करत होते ते थांबणार आहे. तसेच यापुढे हे पाहावं लागणार आहे की नेमकं अरविंद सिंग यांना न्याय मिळेल की नाही मिळणार हे पाहण्यासाठी नेहमी आमच्यासोबत कायम राहा आणि अशाच नवनवीन खबरा पाहण्यासाठी पाहत राहा प्रथम न्याय. मी प्रियंका बनिया, कॅमेरामॅन गौरी पवार सोबत.